नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। गुलेन-बॅरी सिंड्रोमचे पुण्यात 29 रुग्ण, महापालिका अलर्ट मोडवर। आमदार हेमंत रासने यांनी पालिकेत जाऊन घेतली अधिकाऱ्यांची भेट। पालिकेत जाऊन गुलेन-बॅरी सिंड्रोमबाबत घेतला आढावा। रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि कार्यवाही याबाबत महापालिका आयुक्त यांच्याशी केली चर्चा। रुग्ण वाढण्याची शक्यता मात्र हा साथीचा रोग नसल्याने काळजी करण्याचं कारण नाही। आपल्या पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसचे अधिकृत 29 रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं, परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे। परंतु महापालिका आयुक्तांनी सांगितलं की हा जो रुग्ण किंवा हा जो आजार आहे हा मुळात साथीचा नाही। अकोल्याला मागच्या जुलै महिन्यात 14 पेशंट सापडले होते, त्यांच्यावर योग्य त्या वेळेस योग्य ते उपचार झाले आणि त्याच्यापेक्षा तो स्प्रेड झाला नाही, त्यामुळे हा स्प्रेड होत नाही। त्यामुळे नागरिकांनी याच्याविषयी जास्त भीती बाळगू नये, परंतु त्याच्या 2 महत्त्वाच्या काळजी घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे। तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा हा त्यामागचा महत्त्वाचा विषय आहे। परंतु आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा शहरात याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या। आपल्याला आवश्यक तिथे त्या ठिकाणची सेंटर उपलब्ध करा, त्याला आवश्यक असणारे औषध उपचार याचा साठा मोठ्या प्रमाणात घ्या। आता PM ऑफिसकडनं सुद्धा यांना या विषयात काळजी घेण्यासंदर्भात डिव्हिजनल कमिशनरांच्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन 4 वाजता करण्यात आलेलं आहे। त्यानुसार ते काही जे योग्य ते निदर्शन देतील त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासन या सगळ्या भागात करेल असं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे। आणि ह्या अनुषंगाने याची काळजी घेण्याकरता म्हणून पुणेकर नागरिकांची काळजी घेण्याकरता म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना भेटलो। आम्ही सुद्धा त्याच्यात त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय आवश्यक असेल